सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्यांनीच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोडच्या बिटको पोलीस चौकात उघडकीस आलाय। गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाच्या प्रकरणात चौकशीचा त्रास होऊ देणार नाही म्हणून लाच मागणाऱ्या बिटको चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि त्यांचे रायटर गणेश भागवत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दाढेगाव येथे एका तरुणाने सासूरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील झाली होती। या संवेदनशील गुन्ह्याचा तपास बिटको चौकीचे एएसआय मिलिंद शेजवळ यांच्याकडे सोपवण्यात आला होता। मात्र तपासात मदत करण्याऐवजी शेजवळ आणि त्यांचे रायटर गणेश भागवत यांनी फिर्यादी कुटुंबाला त्रास दिला। पुढे चौकशीचा ससेमिरा मागे लावणार नाही आणि केस मिटवायला मदत करू असे सांगून त्यांनी थेट 30,000 रुपयांची मागणी केली। लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिककडे तक्रार दिली। त्यानंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला। बिटको चौकी परिसरात तडजोडीनंतर 10,000 रुपये घेत असतानाच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले। दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास एसीबी करत आहे। दुःखात असलेल्या कुटुंबालाही न सोडणाऱ्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ माजली। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।